इंटरनॅशनल स्कूल समोर झालेल्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जखमी लोकांपैकी आणखी 2 मुलांचा मृत्यू झाला आहे। या स्फोटातील मृतकांची संख्या 7 झाली आहे। या बॉम्ब ब्लास्टच्या मागे कुणाचा हात आहे हा प्रश्न विचारून सुद्धा पोलिसांकडे कोणतेही ठोस उत्तर नाहीये। असंही असू शकतं की पोलिसांना या बाबतीत आता काहीही बोलायचं नाहीये। कॅमेरामन संतोष सोबत रवी सायनिंग ऑफ। तुम्हाला माहितीये माननीय प्रधानमंत्रींनी मला बोलवलंय, पण मला कळत नाही मी त्यांना काय उत्तर द्यावं। सर, हे प्रकरण खूपच गंभीर आहे आणि यापुढेही अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात। आम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू केलंय सर। सर, तुम्हाला तर माहितीच आहे या घटनेचं समाधान करण्याचा अर्थ आणखी बऱ्याच घटना घडण्यापासून रोखणं आहे। आपलं सरकार पोलिसांना सगळ्या प्रकारचं सहकार्य द्यायला तयार आहे। तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही आम्हाला सांगू शकता। सर, 1 आठवड्याचा वेळ द्या। आमच्या युनिटच्या बेस्ट ऑफिसरला ही जबाबदारी सोपवतोय। एडीसी साजिदला यायला सांगा। साजिद अल करीम, ॲडिशनल डेप्युटी पोलीस कमिशनर, DBDNP, हुशार डिटेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह, रिलायबल कमांडिंग स्किल्स आणि अचूक तपास करण्याची क्षमता असणारे। ढाका मेट्रोपॉलिटनच्या सगळ्यात बहादूर पोलीस ऑफिसर्सना आज इथे बोलवण्यात आलंय। अख्ख्या देशाचं लक्ष आपल्याकडे आहे। जर आपण पराजित झालो तर देश पराजित होईल। आपल्या मिशनचं नाव आहे देश। सर। आबेद सर, सरळ मुद्द्यावर ये। सर, ज्या गोष्टी आपण नोटीस करायला हव्यात, नंबर 1, एक्सप्लोजिव्ह ही वेगवेगळ्या प्रकारची होती। खरं तर साधारणपणे असं होत नाही। नंबर 2, जीवितहानी जास्त व्हावी याकरिता गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरलेला पेट्रोलचा ड्रम ठेवण्यात आला होता। नंबर 3, बॉम्ब बनवण्याचं टेक्निक खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड होतं। हे स्पष्ट कळून येतं की यामागे जे लोक आहेत ते हायली स्किल्ड आहेत। नंबर 4 अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, लोटस स्कूलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार आहे याचा क्लू खूप आधी देण्यात आला होता। म्हणजे सर, त्या दिवशी आपल्याला जे मिळालं होतं OTUS, त्यानंतर एक स्माइल नाव। स्माइल मीन्स लाफ। जर आपण लाफ मधून L घेतला, त्यानंतर OTUS, लोटस। सर, त्यांनी आपल्याला चॅलेंज केलं होतं, म्हणजेच त्यांचा मोठा प्लॅन दिसतोय। वेल, त्यांच्याकडे जे टेक्निकल नॉलेज आहे त्याच्या मदतीने ते लोक यापेक्षाही कितीतरी जास्त पटीने भयंकर बॉम्ब ब्लास्ट करून आणू शकतात। सर, आपण जेवढा विचार केला होता हे मॅटर त्याहूनही जास्त सिरियस आहे। आबेद सर, तू या एक्सप्लोजिव्हच्या सोर्सेसचा पत्ता लाव। सर, बॉम्ब स्क्वॉड हॉटलाईन सर्व्हिस आणखी जास्त ऍक्टिव्हेट कर। 24 तास रोस्टर ड्युटी सुरू कर। बॉम्ब स्क्वॉड टीमला स्टँड बाय मध्ये ठेव। सर, आपल्याला अटॅकच्या सगळ्या अँगल्सवर काम करावं लागेल। निसार, तुला बघायचंय की स्कूलच्या ओनरशिप लँड प्रॉपर्टी बद्दल काही डिस्प्यूट तर नाहीये? यस सर। शंकर, तुला बघावं लागेल की मॅनेजमेंट मध्ये काही प्रॉब्लेम तर नाही? हो सर। फहाद, तुझी ड्युटी आहे की गेल्या 2 महिन्यात जितके क्राईम झाले ते तपासून बघायचे की काही कनेक्शन मिळतं का? येस सर। आणि साफिया, तू याचा पत्ता लाव की त्या गाडीचा मालक कोण? ओके सर। नासिर, ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांचं किंवा त्यांच्या फॅमिलीज पैकी कोणाचंही अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे की नाही याचा पत्ता लाव। मी माझ्या आई बरोबर स्कूलमध्ये जात होतो। अचानक एक आवाज आला, नंतरचं मला काहीच आठवत नाही। मी गाडीच्या खिडकीजवळ बसलो होतो। झाकीर अंकल गाडी बाजूला करायला गेले होते। त्यानंतर झाकीर अंकल देवाघरी गेले। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की ही छोटीशी निरागस मुलं कशा प्रकारे घाबरली ते? संपूर्ण देश याची वाट बघतोय की कधी त्या माणसाच्या रूपात लपलेल्या राक्षसांना शिक्षा मिळेल। कॅमेरामॅन मेहर सोबत मी ज्योती, 24 लाईव्ह। मस्त व्हिडिओ आलाय। ओके, दे मला दे। हो हो।
हे घ्या. बेबी हे घे, खाऊन घे. हा थँक्यू गुड बॉय. दीदी. काळजी घ्या. हं? ठीक आहे मॅडम. सूचना हं? ढाका महानगराबरोबरच देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रिमोट? तऱ्हेचा बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू किंवा विस्फोटकासारखी कोणतीही वस्तू दिसली तर त्याला हात लावू नका. तर 2666 या नंबरवर लवकरात लवकर कॉल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फोन कोणत्याही नेटवर्क वरून केला जाऊ शकतो. लोकहितार्थ बॉम्ब डिस्पोजल युनिट, ढाका मेट्रोपॉलिटन पोलीस. हॅलो, बॉम्ब डिस्पोजल युनिट. हां, पत्ता सांगा. ऑल सेट. ओके, लेट्स मूव. सर त्या दिशेने, त्या तिथे, तो बघा त्या बेंच खाली. निमत साहेब, डिफ्यूज करावं लागेल. इक्विपमेंट्स घेऊन या. हा, तुम्ही लोकांना काढा आणि तिथून सगळ्यांना काढा. तिथून हे चला, तुम्ही मागे वा. द्या सर, ही प्लेट मी घेतो. द्या. सर, आणा सर. द्या. हो सर, द्या इकडे, द्या इकडे. आरामात आरामात आरामात. हेही चेक करूया सर. सर, फेक आयडी. अशा सिरियस प्रकरणातही मस्ती करतात. सर, सगळ्यात आधी यांनी बॉम्ब बघितला होता. हो सर, आम्ही सगळे सोबतच होतो. अचानक वाटलं की कदाचित यात बॉम्ब असेल म्हणून तुम्हाला इन्फॉर्म केलं. चला, हे तुम्ही चांगलं केलं की एका जबाबदार नागरिकाप्रमाणे तुमचं काम Thank you, केलं. sir. बरं आहे. चला, हे सगळं आवरा. चला. सर, लोटस इंटरनॅशनल स्कूलच्या बॉम्ब स्फोटानंतर संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसताच लोक बॉम्ब डिस्पोजल युनिटला फोन करतायत. पण बऱ्याचशा प्रमाणात असं दिसून आलंय की ते फेक आहेत. हे आम्हाला सांगितलंय बॉम्ब ज्योती. डिस्पोजल युनिटच्या आबिद रहमान. हॅलो सर, कसे आहात तुम्ही? मला असं वाटतं की तू ही केस दुसऱ्या कोणाला तरी द्यावीस. असं का सर? मी तर या केसवर खूप स्टडी केलाय. ज्या लोकांचा या केसशी संबंध आहे ते खूप जास्त धोकादायक आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल सर की मी मुलगी आहे म्हणून हे नाही करू शकणार तर मी काही नाही बोलणार. पण जर तुम्हाला माझ्या क्षमतेवर काही शंका असेल तर. नाही ज्योती, असं काही नाहीये. तू रागावू नकोस. कोणी हे करू शकत असेल तर ती फक्त तूच आहेस. पण केस इतकी डेंजरस आहे की मी तुला जाण्यासाठी परवानगी नाही देऊ शकत. मला ही केस सॉल्व्ह करायची आहे सर, आणि मला माहिती आहे की याहून चांगली संधी मला माझ्या अख्ख्या करिअर मध्ये नाही मिळू शकणार. ओके, ठीक आहे, कर. पण खूपच सावध राहू. तुम्ही काहीच काळजी करू नका. स्कूलच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये सर. स्कूलच्या मॅनेजमेंट कमिटीमध्येही काही प्रॉब्लेम नाहीये सर. पण या घटनेच्या 1-2 महिन्याआधी एका केमिस्ट्रीच्या टीचरला मॅनेजमेंटने सस्पेंड केलं होतं. मग त्या टीचरने सीन क्रिएट केल्यावर पोलिसांनी त्याला बाहेर काढलं होतं. सर, 2 महिन्यांपूर्वी ती गाडी गोशांकडून चोरी केली होती. क्रॉस चेक केलं तर त्या गाडीचा मालक खरं बोलत होता. ओके. आम्ही चेक केलं तेव्हा मृत व्यक्तींबरोबर अंडरवर्ल्डचं कोणतंही कनेक्शन आम्हाला मिळालं नाहीये सर. ग्लोरी केमिकल्स बरोबर या बॉम्ब ब्लास्टचं काहीही डायरेक्ट कनेक्शन नसेल, पण डेड बॉडीवर सापडलेल्या कोटवरून एक कनेक्शन सिद्ध होते सर. शंकर सर, तुला त्या केमिस्ट्री टीचरचा पत्ता लावायचा आहे. ओके सर. केमिस्ट्री, केमिकल, बॉम्ब हे सगळं रिलेटेड आहे. येस सर. नासेर, हा सर. तुला बघायचंय की ही घटना काही शत्रुत्व तर नाहीये. आपल्याकडे सर्वात मोठा क्लू आहे ती चोरलेली गाडी. इथे 2 गोष्टी असू शकतात. दहशतवादी संघटनेने ती गाडी चोरली असेल किंवा त्यांनी चोरीची गाडी विकत घेतली. आपल्यासाठी सेकंड ऑप्शन बरं आहे. आबेद सर, ढाका शहरातल्या सगळ्या गाडी चोरांना मला कस्टडीमध्ये बघायचंय. सर, इन दॅट केस आपल्याला अशफाकची गरज पडेल. देन कॉल हिम.
Ashfaq Hussain, ACGBGNP, in charge squad team. Batch 25th DCS Police. दरवाजा उघडा. Brave and combat expert. Squad, get down! Squad, get down! Don't move! हे असं पकडावं लागतं चोरांना. आउच! हे म्हणतात मला एकही काम करू देणार नाही, सगळे कामं स्वतःच करणार. नूडल्स बनवून आणले. गुड, व्हेरी गुड. सांभाळ. आउच! पण स्पायडरमॅन, मी खाऊ कसं? ओप्स, 1 सेकंद. थांब थांब. थँक्यू. हॅलो. ओके ओके. डिलिव्हरीच्या आधी ऑफिसला जाणार नाही असं वचन दिलं होतंस ना? अगं ऑफिस नाही, रातुलने कॉल केला होता. रातुल? त्याला तू नाही ओळखत. बऱ्याच वर्षांपूर्वीच परदेशात गेला होता. माझा शाळेतला मित्र आहे. बिचारा एकटाच आहे आणि वर त्याला डेंग्यू झालाय, म्हणून फोन करून बोलवतोय मला. कळत नाहीये की काय करू. ओह बिचारा. ऑफकोर्स तू जा. मित्र मित्राच्या उपयोगी नाही पडणार तर. तुला या अवस्थेत एकटीला सोडून कसं जाऊ? चल, काही नाही होणार मला. गोली आहे ना माझ्याजवळ, तू टेन्शन नको घेऊस. जा. मी बस गेलो आणि आलो. Squad, get down! Squad, get down! Don't move! गपचूप चल. सर, तुम्ही घरी जात नाहीत का? तू निघ, मला थोडासा उशीर होईल. सर. Squad, get down! Squad, get down! Don't move! Don't move! Don't move!
हल्लीच Thank you. परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसून येतोय. हाय रिस्क ऑपरेशनसाठी बनवलेल्या पोलिसांच्या स्क्वॉड टीमनेही काल रात्री शहरात अनेक ठिकाणी छापे मारून अनेक संदिग्ध अपराध्यांना अटक केलंय. पण स्क्वॉड टीम सारखं एक विशेष दलही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास असमर्थ ठरलंय. दादा जरा पटकन करा प्लीज. हो सर, ग्लोरी केमिकल मधून चोरलेल्या केमिकल्सनीच ही सगळी बॉम्ब एक्सप्लोजिव्ह बनवली गेली आहेत. हा एक नवीन फॉर्म्युला आहे. इनफॅक्ट काही दिवसांपूर्वी ग्लोरी केमिकल्सचे चीफ केमिस्ट राजीव बासूंनी त्यांनी याबद्दल जर्नलमध्ये लिहिलं होतं, पण त्याला खास महत्व नाही मिळालं. सर, हा त्याचा रिपोर्ट आहे. सर, माझा प्रश्न हा आहे की त्या निष्पाप मुलांना मारण्यामागे नक्की काय मोटिव्ह असेल, आणि त्याचसोबत दरोड्याशी संबंधित सगळ्या दरोडेखोरांचा खून करण्यात आलाय. वाय? केमिस्ट्री टीचरचा मुद्दा निगेटिव्ह आहे, आणि शिवाय प्रोफेशनल रायव्हलरीचा कोणताही क्लू मिळालेला नाहीये. आपल्याकडे एकमात्र गेटवे आहे, चोरीची गाडी. सर, आम्ही बऱ्याचशा गाडी चोरांना अरेस्ट केलेलं आहे. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.